संजय राठोड असो, तुषार भाऊ असो, निलय राठोड असो, निलय नाईक, हे ह्यांना सुद्धा आम्ही वारंवार सांगू सुद्धा, पण हे लोक पक्षाचे गुलाम आहेत. आम्ही आज पहिल्यापासून असे मजुरीच करून खात आहेत. माहेर घर राहते आम्ही, मुलबाळ काय नाही. ते हिंडता फरता असं लोक शिया देतात आम्हाला परसाकडे जायला. आमचा विरोध कुठंच नाही, तरी आम्ही मतदान द्यायला त्याला तयार. कुठे बी उभा राहिले की हो म्हणून तयार. आम्ही अडचणीत यायला कुठंच आणलं नाही, पण आम्हाला एवढ्या अडचणीत कशाला पाडले त्यांनी हे काही समजाना. हे जे परभणी लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे जे खासदार आहेत संजय जाधव, ते आतापर्यंत त्यांचा आपल्या विरेगाव तांड्यावर कधी त्यांचा दौरा झाला नाही. फक्त विरेगाव तांड्यावरच नाही तर या घनसावंगी तालुक्यातील कुठल्याच तांड्यावर वाडी वस्त्यावरती अद्याप आलेले नाहीत. गंगाखेड तालुका येतो आपल्या परभणीमध्ये, त्या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त बंजारा समाज आहे. तिथल्या गोरक्षणीच्या पदाधिकारी त्यांच्या घरी जाऊन त्यांना निवेदन दिलं की बाबा आमच्या कॅटेगरीमध्ये घुसखोरी होत आहे, तुम्ही याला कुठेतरी तुम्ही आवाज उचला. स्थानिक आमदारांना सुद्धा तिथं निवेदन दिलं, पण ते हे आमचे प्रश्न ऐकायला कोणी तयार नाहीत. फक्त येतात इलेक्शन टायमाला. आपण काय या ठिकाणच्या अडचणी आहेत, काय या सर्वसामान्यांच्या मतदारांच्या अडचणी आहेत हे जाणून घेण्यासाठी एका तांड्यावर आलेलो आहोत. या ठिकाणी भरपूर अशा मोठ्या प्रमाणात बंजारा समाज राहतो. या ठिकाणच्या त्यांच्या काय अडचणी आहेत हे आपण सर्वप्रथम आज जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंजारा समाज आहे, तो एका टोल्याला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. दादा, काय सांगाल, या ठिकाणच्या नेमकं तुम्हाला कोणत्या अडचणीचा सामना करावा लागतोय, काय सांगाल? सर, ऍक्च्युली आमचा तांडा हा 200 वस्तीचा तांडा आहे. 200 घर आहेत आमच्या तांड्यामध्ये. आणि विशेष म्हणजे आमच्या तांड्याला काही खूप अशा सुविधा ज्या आहेत, आणखीन मूलभूत सुविधा आमच्या तांड्यामध्ये प्राप्त झालेल्या नाहीत. दुसरी गोष्ट, हे जे मंदिर आहे, मारुतीचं मंदिर आहे, त्या मंदिराला आणखीन सभागृह काही आता अद्याप देण्यात आलेलं नाही. आणि जे परभणी लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे जे खासदार आहेत संजय जाधव, ते आतापर्यंत त्यांचा आपल्या विरेगाव तांड्यावर कधी त्यांचा दौरा झाला नाही. फक्त विरेगाव तांड्यावरच नाही तर या घनसावंगी तालुक्यातील कुठल्याच तांड्यावर वाडी वस्त्यावरती अद्याप आलेले नाहीत. आणि त्यांच्या समस्या काय आहेत ते आणखीन त्यांनी जाणून घेतले नाही. म्हणजे त्यांना फक्त मतदान पाहिजे, परंतु इथल्या समस्या काय ते जाणून घेत नाहीत. अच्छा, नेमक्या कोणत्या समस्यांचा तुम्हाला इथं अडचणींना सामना करावा लागतो? काही ठिकाणी पाणी प्रश्न आहे, पुन्हा रस्त्याचे काही विविध काम आहेत, पुन्हा काही शाळा आहे तर त्याला शिक्षक नाही. अशा अनंत काही अडचणी आहेत. त्या अडचणीवर आम्हाला मात करावं लागतं. आणि ह्या अडचणीवर ते दुर्लक्ष करतात. आणि म्हणजे बंजारा समाज फक्त हा म्हणजे त्यांना फक्त मतदानापुरतं ते यूज अँड थ्रो करतात, फक्त वापर करतात. आणि दुसरी गोष्ट, आता चालू वर्षामध्ये जे होळीचा मोठा सण आहे, त्या सण त्यांना माहिती आहे की बंजारा समाज होळी हा सण खूप मोठा महत्वाचा आहे. सर्व पक्षाचे लोक येऊन गेले यामध्ये, या होळीच्या सणामध्ये. प्रत्येकामध्ये म्हणजे प्रत्येकाचे ज्याच्या घरी मूल जन्माला येतो त्याच्या घरी बारशेचा कार्यक्रम असतो. आणि त्या बारशेच्या कार्यक्रमानिमित्त हे लोक मुद्दाम, आता लोकसभा निवडणूक जवळ आली म्हणून हे लोक काय करतात की ज्याच्या घरी बारशेचा कार्यक्रम त्यांना नाही जरी बोलवलं तरी ते मुद्दामहून येतात. आणि त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी ते स्वतः येऊन त्यांची हजेरी लावतात आणि लोकांना सांगतात की बाबा, आणि आमच्या बंजारा समाजामध्ये ते लेंगी नृत्यावर खेळ खेळतात. आणि म्हणजे फक्त लेंगी नृत्यावर खेळ खेळत नाही, आमच्या भावनेशी पण खेळ खेळतात. आमच्या काही समस्या आहेत, आमच्या त्या समस्यावर ते दुर्लक्ष करतात. त्या समस्येविषयी तर आमचे रवींद्र राठोड ते सांगणारच आहेत. परंतु आमचा बहुतांश समाज हा ऊसतोड कामगार समाज म्हणून ओळखला जातो. त्या ऊसतोड कामगाराबद्दल त्यांना कुठलीच हे नाही, दयामाया नाही. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या काही आर्थिक बाबी उंच हे होण्यासाठी ते कुठल्याच प्रकारे प्रयत्न करत नाहीत. आपण पाहतोय की या ठिकाणी आणखीनही काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता काय सांगाल, लोकसभेचे कुठेतरी बिगुल वाजलेला आहे, अशामध्ये तुम्हाला बंजारा समाजाला या तांड्यावरती काय काय अडचणीचा सामना करावा लागतोय? सर, सर्वप्रथम मी तुमचा आभार मानतो तुमच्या मीडिया बांधवाचा, कारण आतापर्यंत कोणताही मीडियावाला तांड्यामध्ये आलेला नाही. तांड्याची काही समस्या, काय अडचण ती आतापर्यंत कोणी विचारायला सुद्धा आलं नाही. पण मी एक सामाजिक संघटनेमध्ये काम करतो, मी जिल्हा सचिव पदावर काम करतो. पण त्या पदावर काम करत असताना समाजाच्या बऱ्याच अडचणी आहेत की आता सगळ्यात जास्त अडचण जी येते व्हीजीए कॅटेगरीमध्ये 14 जाती येतात, तिथं 28% आरक्षण आहे. आणि त्या 14 जातपैकी एक राजपूत भामटा नावाची एक जाते, त्याची ऍक्च्युली महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या फक्त 18,000 आहेत. किती? 18,000. आणि त्या 14 जातीपैकी सगळ्यात मोठी जात ही बंजारा समाज आहे. त्या आरक्षणाचा सगळ्यात जास्त फायदा बंजारा समाजाला होतो. पण मागच्या 5 वर्षापासून
जे राजपूत लोक आहेत ते भामटा शब्द लावलोय समोरून, म्हणजे डुप्लिकेट कास्ट काढून आतापर्यंत 4 लाख लोकांची डुप्लिकेट कास्ट काढून घुसखोरी केली. आता जी भरती झाली तलाट्याची भरती होती, जालन्यामध्ये 4 पोरं त्यांचे टॉपर जे बोगस आहेत ते 4 लोक टॉपर. ते तुम्हाला एक मागे एक पेपरमध्ये एक नाव गाजलेलं असेल हायटेक कॉपी करताना, ते काय त्याचं त्या मुलाचं नाव मला एक आठवत नाही, तो मुलगा टॉपर आहे जालन्यामध्ये. तर आम्ही कलेक्टरला निवेदन दिलं, स्थानिक आमदाराला निवेदन दिलं, स्थानिक खासदाराला निवेदन दिलं. बहुत ते निवेदन देऊन त्यांनी ऐकले नाही, तरी सुद्धा बंजारा समाज आम्ही एकत्र केलं त्या टायमाला आणि 26 जिल्ह्यामध्ये रास्ता रोको आंदोलन केलं. पण ह्या हरामी सरकारनं, हे जो फडणवीस शिंदेचं सरकार आहे, जो अजितदादा सरकार आहे, ह्या सरकारने आमच्या लोकांवर गुन्हे दाखल केले. 353 सारखे गुन्हे दाखल, 307 सारखे गुन्हे दाखल. पोरमध्ये ज्यावेळेस आम्ही तिथं रास्ता रोको आंदोलन केला, तिथलं एक माजलेला सभापती बीजेपीचा, तो डायरेक्ट आंदोलकावर डायरेक्ट गाडी घातल्यावर मग आंदोलन काय गपचूप थोडी बसणार आहेत. मग आंदोलकांनी त्यांना त्याची गाडी तोडफोड केली, जे करायचं ते केलं. पण तिथल्या आमच्या आंदोलकावर 307चा गुन्हा दाखल करण्यात आला, 353चा गुन्हा दाखल करण्यात आला. आणि इव्हन ते जो आपण जे संजय जाधव म्हणतो ना, त्या संजय जाधवला ज्या तालुक्यामध्ये समजा गंगाखेड तालुका येतो आपल्या परभणीमध्ये, त्या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त बंजारा समाज आहे. तिथल्या गोरक्षणीच्या पदाधिकारी त्यांच्या घरी जाऊन त्यांना निवेदन दिलं की बाबा आमच्या कॅटेगरीमध्ये घुसखोरी होत आहे, तुम्ही याला कुठेतरी तुम्ही आवाज उचला. स्थानिक आमदाराला सुद्धा तिथं निवेदन दिलं. त्याच्यानंतर जिंतूर तालुक्याचे जे गोरक्षणीचे कार्यकर्ते तिथे सुद्धा त्यांना निवेदन दिलं. पण हे आमचे प्रश्न ऐकायला कोणी तयार नाहीत. फक्त येतात इलेक्शन टायमाला आमच्या लोकांना थोडंफार भावनिक करतात आणि भावनिक करून मग आमचे लोक भोळे बाबडे त्यांना मतदान करून देतात. पण ऍक्च्युली आमच्या पोराचं किती नुकसान झालं याच्यात. बंजारा समाजाचे आपले खासदार आहेत. खासदार बंजारा समाज महाराष्ट्रामध्ये कोण नाही, पण स्थानिक जे आमदार आहेत, संजय राठोड असो, तुषार भाऊ असो, निलय राठोड असो, निलय नाईक, ह्यांना सुद्धा आम्ही वारंवार सांगू सुद्धा, पण हे लोक पक्षाचे गुलाम आहेत. हे सुद्धा आमचे प्रश्न मांडायला तयार नाहीत. पण आता आम्ही इथून पुढे हे बंजारा समाज एक जागृत केली आम्ही संघटनेच्या वतीने, चळवळीच्या वतीने, की बाबा हे लोक आपल्याला भावनिक किती जरी म्हणले, पण जो आपल्या हिताचा माणूस आहे त्याला आपण मतदान करणार. आता आम्हाला अशी चर्चा ऐकण्यात आली की महादेव जानकर साहेब इथं उभा राहणार आहेत. महादेव जानकर साहेब इतके चांगले माणसं आहेत की जो ओबीसी समाजातून येतात आणि सध्या जे आता जे चालू आहे ओबीसी विरुद्ध मराठा, तर याच्यात नक्कीच आम्ही जानकर साहेबाला आम्ही घेऊन चालणार. कारण बंडू जाधव इथं काही आतापर्यंत चक्र सुद्धा मारायला नाही. आमच्या अडचणी काय ते आमचा तांडा सोडावं, पण ह्या जेवढे परभणी जिल्ह्यामध्ये जेवढे तांडे आहेत ना, कमीत कमी आमच्या समाज 5 ते 6 लाख कोटी घे, तरी ह्या समाजाकडे त्यांनी बघायचं दृष्टिकोन थोडं वेगळं आहे त्यांचं. फक्त मतदानापुरतं वापर करून घेतात आणि योजना थ्रो करतात समाजाला. त्याबद्दल सगळ्या समाजामध्ये रोष आहे आणि त्याचा रोष आम्ही मतदानाच्या याच्यातून काढणार. आणखीन काही बांधव आपल्यासोबत आहेत. बाबा, सर्वप्रथम मला सांगा, या तांड्यांमध्ये कोणी खासदार तुमच्याकडे आतापर्यंत आलेले होते का? नाही. अच्छा, तुम्ही एवढ्या दिवसापासून मतदान करत आहात, तर तुमच्या काय काय नेमकं तुमच्या अडचणीचा सामना तुम्हाला करावा लागतोय? अडचणीचा सामना म्हणजे सर कसं आहे, आता मला कळत तेव्हापासून आमदार खासदार येतात. किती वर्ष झाले? खूप वर्ष होऊन गेले. गावामध्ये कुठं रस्ता नाही, नाली नाही, पाणी प्यायला लोकांना नाही. आता हे मंदिर किती दिवसाचं आहे, आमच्या आजोबाच हातचं. आजपर्यंत इथं आमदार खासदारांनी सभा मंडळात का दिला नाही? नुसतं मतदान घेते आणि जाते निघून. आणि काही लोक जे पैसे मागायत, पक्षाचे लोक पैसे काढून घेते तर होतेच मोकळे. लोकांना सांगतात करा मतदान, हो माणूस चांगला नाही, तो माणूस चांगला नाही. अरे पण त्यांना भांडून इथं आमचे काम करा म्हणून सांगा ना. दिसत नाही का ते लोक येतात. आता येऊन गेले काही राष्ट्रवादीचे आमदार, भेटी देऊन गेले, पण गावात काय समस्या विचारला कोणला? आपापल्या पक्षाचे काम करतात लोक, पण प्रत्यक्ष गावामध्ये काय सोयी सुविधा आहे का? आज 30 वर्षापासून ग्रामपंचायती इथं, 30 वर्षात कुठं तांड्यात रस्ता नाही, पाण्याची सोय नाही, नाली नाही, हागणदारी मुक्त म्हणून गाव केलं. 100 लोक राहिलेले माझ्याकडे याद येणे, तुम्हाला गावात फिरून दाखवतो मी. 100 लोक राहिलेले शौचालय बांधायचे आणि यांनी हागणदारी मुक्त म्हणून गाव पैसे सगळेच खाल्ले. मग मतदान करायचं कोणत्या हिशोबाने? बरोबर आहे का माझं? मी प्रत्येक आता 12 महिन्यापासून माहिती अधिकार मागायला पंचायत समितीला, जिल्हा परिषदला. आजपर्यंत माहिती अधिकार 1 महिन्यात द्यावं म्हणून कायद्यात तरतूद आहे, तरी 12 महिने झाले. म्हणजे हे बी सगळे त्याच्यात हिस्सेदार आहेत, अधिकारी सुद्धा. मला काही घेणं देणं नाही कोणा अधिकाऱ्याहून आणि कोणा पक्षाहून काही घेणं देणं नाही. पण जे समस्या बरोबर समोर आहे ती पहा ना तुम्ही, चौकशी करा म्हणून 12 महिन्यापासून बंब मारतो मी. बाबा, तुमचा आता यावेळचा आवडता खासदार कोण असणार आहे? खासदार म्हणजे गावात आल्याशिवाय आम्ही कोणालाच काही हो म्हणणार नाही, प्रत्यक्ष भेटल्याशिवाय कोणालाच म्हणणार नाही. आता खासदार कोण उभा राहतो?
कोणता येतो कोणत्या पक्षाचे ते आता आज आम्ही काय सांगावं. तर या अगोदरचे खासदार तुमच्यापर्यंत आलेत का? नाही मी म्हणतो ना कोणीच आले नाही ना, खासदार नाही आमदार नाही काहीच नाही. कोणचा विकास झाला की नाही राहिला झाला. आता मला सांगा 30 वर्षापासून ग्रामपंचायती, मग नाली नसू नका पाण्याची. आणि जेव्हा समजा ज्याचं पत्राचं शेड आहे त्याला घरकुल नाही, आणि ज्याचं सलाबचे घर आहेत त्याला घरकुल. हे कोणतं कायदा आहे? हे पक्षाचं कायदा आहे का कोणाचं कायदा आहे का सरकारचं कायदा आहे? प्रत्यक्ष आता ज्याच्याकडे 5च पत्र आहे समजा, त्याला घरात झोपता येत नाही, माल ठेवता येत नाही, त्या माणसाला घरकुल का नाही? आणि ज्याच्या समजा 7-8 खोल्या आहेत सलाबचे त्याला घरकुल कसं काय येतं? ज्याच्याकडे दारिद्र्याचं प्रमाणपत्र आहे, ग्रामपंचायतचं सहीचं माझ्याकडे प्रमाणपत्र आहे दारिद्र्याचं, मला आजपर्यंत घरकुल तर नाहीच, पण शौचालय का दिलं नाही? शौचालय का दिलं नाही? मला एवढंच विचारायचं, बाकी काय नाही सांगायचं, जास्त बोलणार बी नाही. आणि आणखीनही काही बांधव या ठिकाणी आपल्या सोबत आहेत. दादा काय सांगाल, काय नेमक्या अडचणी या ठिकाणच्या तुम्हाला आहेत, काय सांगाल? या बंजारा समाज तांड्यामुळे सगळ्याच मूलभूत सुविधा पासून वंचित आहे. शैक्षणिक दुसऱ्या समजा सामाजिक सगळ्या अडचणी कोणी विचारत नाही राजकीय लोक. आपण पाहतोय की बंजारा समाज हा खूप मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार म्हणून ओळखला जातो. काय नेमकं तुमच्या मागण्या आहेत ऊसतोडी काम संदर्भात, किंवा काही अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागतोय का? ऊसतोडीसाठी जे आमचे तरुण मंडळ आहे यांच्यासाठी आर्थिक स्थिती जी कमकुवत आहे हे मजबूत करणे आवश्यक आहे. ऊसतोड कामगाराला काही अडचणी येतात, त्यांच्या मुलांचे शिक्षण होत नाही, स्थलांतर होतात, त्यांची व्यवस्था होत नाही, रात्रंदिवस काम करावं लागतं. किमान त्याची जी मजुरी आहे ती वाढवायला पाहिजे, यांची व्यवस्था करायला पाहिजे. कोणताही खासदार निवडून आला की निवडून येऊस तर फक्त एखादी चक्कर मारलीत मारली, एकदा मतदान झालं की कोणी डोकावून सुद्धा पाहत नाही. ही गरज आहे. आता ही महिला मंडळ आमचे सगळं मजूर वर्ग आहे, मजुरी वाढली नाही तर मग मजूर कसं सुधरेल, अशी परिस्थिती आहे. आता यावेळेचा तुमचा लोकप्रिय उमेदवार कोण असणार आहे? ती परिस्थितीवर कोण कोण उभं राहील काय राहील त्याच्यावर आम्ही ठरवू. जे आम्हाला योग्य वाटेल त्याला मतदान करू. तुमचे खासदार कोणी आहेत का असे तुमचे कुठेतरी प्रश्न मांडलेत त्यांनी, असे काही आहे? नाही, आतापर्यंत आमचे प्रश्न कोणीच मांडलेले नाही. आपण पाहतोय की खासदारांनी कोण किंवा लोकप्रतिनिधींना कुठेही आमचे प्रश्न या ठिकाणी न मांडल्याचं या दादांकडून बोलल्या जात आहे. आणखीनही काही बांधव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दादा काय सांगाल, काय नेमक्या तुमच्या या ठिकाणच्या अडचणी आहेत, काय मागण्या आहेत तुमच्या या बोलण्यासाठी? काही महिला देखील या ठिकाणी आपल्याला आहेत, त्यांना आपण बोलूयात. आजी काय सांगाल, तुम्हाला काय नेमक्या इथं अडचणींचा सामना करावा लागतोय? आम्हाला अडचण काय, रोड बरोबर नाही, एक तो मंजुरी करतात त्या मंजुरीला भाव वाढत नाही, किराणा वाढ, समजा वाढ, कोणाला बाथरूम नाही, कोणाला काय नाही, ते आमचं कोणी सुरक्षा करतो. आणि ते येते मतदान घेते जाते, कोणी म्हणतात काय तुमचा फायदा करतो, हे करतो, मंदिर करतो, असं करतो, कोणीच काय नाही. हा, कोणाला पगार नाही, ते मंजुरी करतात, म्हातारा माणसं कसं बी तरी जगत येत. ऊसतोडी करून तुमचा उदरनिर्वाह चालतोय? ऊसतोडी नाही तर काय, आम्हाला वावर नाही, शेती नाही, काय नाही. मग आता मंजुरी करले साई आम्हाला भागत नाही ना आमचं. मंजुरीला भाव नाही. हा, एक तो किराणा वाढ काय येतो, 200-250 काय येतो, हा समजा वाढ, मंजुरीला काय वाढ, एक तो बाथरूम नाही, एक तो रोड नाही, एक तो कोणची सुधारणा काय नाही. बरं, तुमचा आता यावेळेचा लोकप्रिय खासदार कोण असेल, किंवा मागचा जे खासदार आहेत ते कोण होते तुम्हाला माहिती आहे का? आम्हाला कोणी माहित नाही. ज्या मतदान त्याला मतदान करतो, कोणी आलं नाही, कोणी सुधारणा काय नाही केलं, कोणी काय नाही केलं आमचं. आता आम्हाला घर नाही, घरकुल ज्याला आहे त्याला द्यायला लागलं. आता आम्हाला काय मंजुरी करतात, खातात, कोणी आपल्यावर करतो काय, कोणी हा कोणी ध्यान नाही ठेवत. फक्त ते मतदानासाठी ध्यान ठेवतात, आपल्यासाठी कोणी ध्यान ठेवत नाही.
मतदान करा. बरं आजी, तुम्हाला काय वाटतंय, मतदानाचा वापर केला जातोय का तुमच्या फक्त? मतदानाचा वापर होतोय का तुमचा? आणि आम्हाला पगार नाही, काय नाही. म्हातार माणसं काय रोजचं रोज करायचं आणि खायचं. हाय का मजुरीला काहीतरी फायदा त्याच्यात? हा, कुठं काय? आणि म्हातार माणूस कवर काम करायचं. लेकर बाळा काय आम्हाला देतात काय? आता पगार नाही आम्हाला, पगार लावायचा आम्हाला. कोणची आमच्या तंड्याची कोणची उधरणकी झाली? काहीच नाही. येतात मतदान करा करा म्हणतात आणि निघून जातात. काय करतात आमचे? काही देत नाही, काय घेत नाही, काय नाही. बरं, या ठिकाणचा खासदार तरी माहित आहे का तुम्हाला कोण आहे? नाही नाही, माहितच नाही आम्हाला. माहित नाही, खासदार नाही माहित, कोणचं काय माहित. हा, माहित असत ते, माहितच नाही आम्हाला कोणचा खासदार आहे, कोणचा फौजदार आहे, ते काय नाही माहित आम्हाला. आणखीन काही महिला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजी, काय सांगाल, तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणीचा या ठिकाणी सामना करावा लागतो? आम्हाला काही सोय नाही ना, पाणीची सोय नाही, झोपडपट्टी नाही आम्हाला, बाथरूम नाही आम्हाला, आम्हाला रस्ता नाही आम्हाला, कोणची सोय नाही ना आम्हाला. पगार नाही आम्हाला, आम्हाला शेती नाही, काही नाही, मजुरी करून खातो आम्ही, काहीच नाही सोय आम्हाला. त्यानंतर तुम्हाला ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या गावातील त्या मिळतात का? कोणच्या? नाही नाही नाही, कुठल्या योजना मिळतात का? काही नाही, काहीच नाही आपल्याला. आतापर्यंत कुठल्या योजनेचा लाभ तुम्ही घेतलाय का? काहीच नाही. हातमजुरीवर आहे सर, आमच्या हातमजुरीवर, काहीच नाही दुसरं सोयी. म्हणजे ऊसतोडी पूर्ण तुमचा उदरनिर्वाह चालतोय का? हा, मजुरी ऊसतोडी त्याच्यावरच आहे आमचं. हा, लेकरा बाळाचे शिक्षण त्याच्यावरच, खर्च पाणी. तुम्हाला वाटतंय का तुमचा कोणतरी खासदार व्हावा म्हणून? हो म्हणता वाटतं, आमची सोय पहा ना. हो ना, हो ना. कोणती बंजारा समाजाचा खासदार व्हावा असं तुम्हाला वाटतंय का? हा, बाजारा समजा हो, तेच व्हा बाजारा समजा. चालेल. आपण पाहतोय की या ठिकाणी हा बंजारा समाज होता आणि ज्यांच्या ज्या मागण्या आहेत, ज्या मूलभूत सुविधा आहेत, या कुठल्याही प्रकारचा लाभ यांना या ठिकाणी काही या बंजारा समाजाच्याच महिला या काही बसलेल्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमक्या त्यांच्या काय नेमक्या अडचणी आहेत, काय कोणत्या अडचणीचा त्यांना सामना करावा लागत आहे. सर्वप्रथम ह्या आजी आपल्याला या ठिकाणी बसलेल्या दिसत आहेत. आजी, काय सांगाल, नेमकं तुम्हाला या ठिकाणी कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतोय? आम्हाला आमच्या घरात पाणी शिरलं सर, पाणी शिरलं, सलापाल्याला पैसे भेटले, आमचे लेकर बाळा रडले, आमचे बाजावर पलंगावर लेकर बाळा बसू राहिले, लेकर रडू राहिले, तरी आम्हाला आमच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. आणि सलापाल्याला पैसे भेटले आणि आम्हाला घरकुल नाही, आम्हाला बाथरूम नाही, संडास बाथरूम लोक येऊ देत नाही राहणायनी त्यांचे, तरी बी आम्ही धकून घ्यायलो. तरी तसंच आम्ही सगळ्याला सहकार करायला लागलो, सगळ्याला धरून चाललो. एक पण आम्हाला वाईट नाही. आमचे तंड्याचे सरे सरपंच, पोलीस पाटील सगळे आम्हाला सगळे गोड गोड राहा म्हणून आम्ही सगळ्याला गोड आहेत, पण आमचा विरोध नाही. हा, आमचा विरोध कुठंच नाही, तरी आम्ही मतदान द्यायला त्याला तयार. कुठं बी उभा राहिले की हो म्हणून तयार. आम्ही अडचणीत यायला कुठंच आणलं नाही, पण आम्हाला एवढ्या अडचणीत कशाला पाडले त्यांनी हे काही समजाना. सलापाल्याला पैसे भेटले, लेकर बाळ रडले, खायला काय नाही घरात, माल धान्य सगळं भिजलं, सगळं टाकून दिलं. मग ते पायलीने आणून खाल्लं आम्ही, तरी आमच्याकडे लक्ष कोण दिलं नाही. या ठिकाणचे कोणी खासदार तुमच्याकडे आले होते का? आमदार खासदार कोणी आलेले होते? ग्रामसेवक आलते, बाकी कोण नाही आलं? बाकी कोण नाही आलं. फटू काढून नेले, सलापाल्याला पैसे दिले, एवढीच गोष्ट आहे. म्हणजे गोरगरीबाला काहीच दिलं काही दिलं नाही. आमच्या घराने पाणी शिरलं, आमच्या घराने गलीनं पाणी बुडायचं, गली भरायली, तरी ध्यान दिलं नाही. हा, सगळे लेकर आमचे त्याच्यात रडू राहिले, लेकराला उचलू बाजावर पलंगावर बसवले आम्ही. आपण पाहतोय की आणखीनही काही महिला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ताई, काय सांगाल, काय नेमकं तुम्हाला अडचणी सामना करावा लागतो? आम्हाला काय अडचण नाही, फक्त आमच्या घरात असं पाणी शिरत, हे नाले वगैरे असं आहेत, दुसरं काही नाही आमचं. बरं, या ठिकाणचा खासदार कोण आहे तुम्हाला माहित आहे का? आमचं खासदार कोण नाही, भय असा आहे फक्त. बरं, या ठिकाणी कधी आलेले होते का कधी या तांड्यावरती? आता आलते ते शिमग्याला. बाकी कधी आले नव्हते का? हा, कधीच नाही आले. कधीच नाही. ते घरात पाणी शिरलं तेव्हा कोण नाही आले. आपण पाहतोय की आणखीनही काही महिला या ठिकाणी आहेत. आजी, काय सांगाल, काय तुम्हाला अडचणी आहेत या ठिकाणी? बोलतात काही का आम्हाला पगार नाही, काय नाही, आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही, काय नाही, वावर नाही, काय नाही, आम्हाला घरकुल नाही, काय नाही, राहायला घर नाही, काय नाही. हा,
आहे अडचणी आम्हाला कुठं पगार भेटत नाही काय नाही, कोणी आमच्याकडे लक्ष देत नाही, कसं खायला लागली कसं प्यायला लागली म्हणून. आम्ही पगार लावा लागेल तर आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही. आम्ही निराधारी आहे, आम्हाला नवरा नाही मुलबाळ काहीच नाही. अशी अडचण आहे आम्हाला, कुठेही घरकुल नाही आले आम्हाला. बरं, घरकुलासाठी काही मागणी केली होती का तुम्ही? आम्ही मागणी केली पण आमच्याकडे लक्ष देत नाही ना कोणी. आम्ही सांगून बसतीच, कोणी ध्यान देत नाही. आमची पगार लावा काय लावा तर ध्यानच देत नाही कोणी. अशी अडचण आहे आमची. राहायला घर नाही आम्हाला, पाणी भर. उदरनिर्वाह कसा चालतो? मग तुमचं घर कशाने चालतो? कोणतं काम करता तुम्ही असं पहिले? आम्ही आज पहिल्यापासून असे मजुरीच करून खात आहेत. हा, माहेर घर राहते आम्ही, मुलबाळ काय नाही. नवरा नाही, शासनाच्या कोणत्या योजना तुम्हाला मिळाल्या का? काहीच नाही मिळालं, काहीच नाही. अशीच मजुरी करून खाते आम्ही पोट भरून. कसे बी आम्हाला राहायला घर नाही काय नाही. हा, पगार कोणी लावत नाही काय नाही, सांगत ते हे जे आम्हाला दुसरं काय नाही. आमच्या घरात पाणी भरत तर बसायला जागा नाही, झोपायला जागा नाही. आम्ही म्हणते घरकुलला आमचं नाव द्या, कोणी नाव देत नाही काय नाही. आपण पाहतोय की ज्या महिला आहेत या ठिकाणच्या, त्यांना कुठलाही शासकीय लाभ अद्याप तरी मिळालेला नसल्याचं यांच्याकडून बोलल्या जात आहे. काही आणखीनही ताई आपल्या सोबत आहेत, त्यांना पुन्हा एकदा आपण काही प्रश्न विचारूयात. आज काय सांगाल बरं, तुमच्या नेमका तुम्हाला काय नेमकं इथं या अडचणीचा सामना करावा लागतो? आमच्या घरकुलाचं नाव नाही आलं, काय नाही आलं, सगळ्याचं नाव आलंय. आमची घरावडी अशी जागा आहे. हो, ते हिंडता फरता असं लोक शिया देतात आम्हाला परसाकडे जायला. घरकुल नाही आम्हाला, पगार नाही भेटली आम्हाला. आता पोरं सोरं कोणाचे आहेत? बरं, आणखी तुम्हाला तर इथं खासदार आले होते का कधी? कोणी नाही आले आमच्या घरी. कोणीच नाही. कोणी नाही आले. मतदान कोणाला करत असतात? जे येईन ते भैया साहेबाला. खासदाराला मतदान केलं नाही का? नाही केलं. हो, आपण पाहतोय की जे या ठिकाणचे खासदार आहेत ते कोण आहेत हेच त्यांना आणखीनही माहिती नाहीये. तर या संदर्भामध्ये आणखीनही काही बोलण्यासाठी ताई आपल्याला सोबत दिसत आहेत. ताई, काय सांगाल तुम्हाला? बरं, तुम्हाला एक प्रश्न आणखीन एक विचारावा वाटतोय की नेमके या ठिकाणी खासदार आलेले होते का, आणि तुम्ही मतदान नेमकं कोणाला करतात? आम्ही कोणाला फक्त ते भैयासाहेब आहे आणि दुसरे ते बाळासाहेब ठाकरे तेच येत, कोण नाही ना. बस, यानंतर मला एक सांगा, तुमचा खासदार तुम्हाला व्हावा वाटतोय का तुमच्या बंजारा समाजाचा? हा, आम्हाला वाटत ना हवा म्हणून. आमच्या बंजारा साहेब, बंजारा समाजाचा. हा, बंजारा साहेब. का वाटतं नेमकं तुम्हाला असं हवा म्हणून वाटतं आम्हाला. हा, आणखीन काही महिला आहेत. ताई, मला काय सांगाल, तुमच्या बंजारा समाजाचा मला खासदार हवा का, असं काय याविषयी काय सांगाल? हवाय. का वाटतं हवा नेमका तेच हवा तुमच्या समाजाचा हवा असं का वाटतं तुम्हाला? तेच असं वाटतंय. आपण पाहतोय की बंजारा समाजाचाच कुठेतरी खासदार या ठिकाणी व्हावा असं देखील यांना वाटतंय. त्याचं कारण असं आहे की या ठिकाणची जी परिस्थिती आहे ती अत्यंत दयनीय आहे. कुठल्याही ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या यांना कुठेही मिळत नसल्यामुळे कुठेतरी आमचाच खासदार या ठिकाणी हवाय असं त्यांचं देखील मत त्या व्यक्त करत आहेत. मॅक्स महाराष्ट्रासाठी मी अजय गाडे, जालना.